नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास जाधव संकुलमधील नागरिकांना एक अनोखा प्रकार बघायला मिळाला। गेल्या 8 महिन्यांपासून घरातून बेपत्ता असलेलं तरुणी काल सायंकाळच्या सुमारास सातपूरच्या जाधव संकुल रस्त्यावरील त्र्यंबक रोड येथे घरच्यांना आढळून आले आणि मग काय, घरच्यांनी या प्रेमी युगलांना रस्त्यावरच मारण्यास सुरुवात केली। मात्र जेव्हा आपल्या प्रियकराला आपले घरचे जोरदार मारहाण करत असतानाच बघून प्रेयसी सुद्धा घरच्यांना विरोध करत आपल्या प्रियकराला मारहाण करू नका असं सांगत प्रियकराच्या बाजूने पडत प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न करत होती। या हाणामारीत प्रियकराला गंभीर दुखापत झाली असून मुलीच्या घरच्यांनी मारहाण केल्याचे समोर आले। दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दरम्यान पोलिसांची एंट्री होताच बघ्यांनी मात्र अजूनच गर्दी केली। मात्र पोलिसांनी या जोडप्याला आणि त्यांच्या घरच्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि गंभीर जखमी असलेल्या प्रियकराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र काल रात्री झालेला हा प्रकार जाधव संकुलवासियांनी चांगला जवळूनच अनुभवला। असा पिक्चरच त्यांच्यासमोर लाईव्ह सुरू होता।